विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गट क आणि गट ड च्या पदभरतीसाठी उद्या दिनांक 20 ऑगस्ट रोजी याच्यामध्ये या ठिकाणी बैठक केली जाणार आहे आणि बैठकीमध्ये पदभरतीचा संपूर्ण आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठी गट क आणि गट ड ची किती पदे भरली जाणार आहे, कोणत्या पदांची भरली जाणार आहेत, डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येथे सर्वांना सांगायचं आहे, तर हे जे परिपत्रक आहे काल दिनांक, आज तारीख आहे 19 ऑगस्ट. 19 ऑगस्ट म्हणजे हे परिपत्रक काल 18 ऑगस्ट 2025 ला हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. एकदम ताजे अपडेट घेऊन आलेलो आहे. एकदम मला या ठिकाणी पेनचा फॉन्ट थोडा वाढवू द्या, डिटेल्स मध्ये सांगतो. ठीक आहे. तर इथं बघू शकता महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग 8वा मजला बघू शकता गोकुळदास तेजपाल रुग्णालय इमारत येथून हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तर दिनांक बघू शकता बैठकीची सूचना. बैठक कधी आहे तर तुम्हाला सांगितले दिनांक 20/8/2025 वेळ दुपारी 12:30 वाजता ही बैठक होणार आहे. म्हणजेच आज तारीख आहे 19. उद्या या ठिकाणी 12:30 वाजता बैठक होईल. 1-2 वाजेपर्यंत आपल्याला काय आहे ते अपडेट भेटून जाईल. तत्पूर्वी या ठिकाणी या बैठकीमध्ये काय काय होणार आहे महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगून घेतो. इथं जर विषय म्हटलेले विषय सर्वात महत्वाचा असतो परिपत्रकमध्ये. तर एक पॉईंट म्हटलेला आहे 150 दिवसांच्या कृती कार्यक्रमाबाबत आढावा. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय असणार आहे, पदभरतीचा आढावा, नवीन जो आकृतीबंध आहे, त्याच्यानंतर सेवा प्रवेश नियम सुधारणांचा आढावा. म्हणजे याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि अभ्यासक्रम दिला जातो. त्याच्याबद्दल या ठिकाणी बदल काय असेल तर तो याच्यामध्ये दिला जाईल. ठीक आहे. आणि पदभरतीचा या ठिकाणी किती पदे भरायची आहेत, गट क ची आणि गट ड ची किती आहेत हे देखील समजेल. आणि आकृतीबंध देखील तयार केला जाणार आहे नेक्स्ट काही वीक्स मध्ये. आता त्याच्यामध्ये ड मध्ये म्हटले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या सेवा समावेशन सद्यस्थितीमध्ये इत्यादी वर्ग 1 आणि वर्ग 2 अधिकारी यांचे शिफारस पत्र म्हणजे प्रशासकीय प्रशिक्षण बाबत ते देखील आढावा घेणार आहेत. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट म्हणजे रुग्णालय स्तरावर सल्लागार समिती स्थापनेचा आढावा. आता ज्याप्रमाणे नवनवीन पोलीस स्टेशन निर्माण होतात त्याप्रमाणे नवीन या ठिकाणी गव्हर्नमेंट हॉस्पिटल या ठिकाणी तयार होत असतात. त्याच्यामुळे या पदांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली बघायला भेटेल, ज्याप्रमाणे पोलीस भरतीमध्ये वाढ झालेली आहे. ठीक आहे. तर आता इथं काय म्हटलेलं आहे, इथं बघू शकता पुढे जागा देखील मी तुम्हाला गट क च्या आणि गट ड च्या दाखवणार आहे, ज्या RTI मार्फत मिळवलेल्या आहेत. इथं बघू शकता महोदय महोदया, उपरोक्त विषयाबाबत कळवण्यात येते की महामंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली वरील नमूद विषयाबाबत आढावा बैठक बुधवार दिनांक आज आहे मंगळवार. तर कधी होणार आहे, 24/8/2025 रोजी 24/8/2025 रोजी दुपारी या ठिकाणी 12:30 वाजता 8वा मजला आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे. संदर्भीय पत्राची प्रत या जोडली आहे. म्हणजे या ठिकाणी पत्र संपूर्ण खाली या ठिकाणी जोडलेले आहेत. आता इथं मी जे महत्वाचा पॉईंट इथं पुन्हा एकदा सांगतो, जो या ठिकाणी जो आढावा आहे, हा जो 150 दिवसांचा कृती कार्यक्रम आढावा आहे. या जाहिराती ज्या आहेत, वन विभाग जाहिरात, सार्वजनिक आरोग्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, तलाठी भरती जाहिरात, ह्या संपूर्ण या ठिकाणी 2 कधी 2 ऑक्टोबर 2 ऑक्टोबरच्या नंतरच या जाहिराती येणार आहे. परंतु या ठिकाणी सध्या या ठिकाणी त्याची संपूर्ण प्रोसेस तयारी चालू आहे. ठीक आहे. 20 तारखेला ही बैठक आहे आणि लवकरच पदभरतीची जाहिरात येईल हे देखील मी तुम्हाला सांगतो. ऑगस्ट ऑक्टोबर ऑक्टोबर या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये या सर्व जाहिराती प्रसिद्ध होतील. आता सर्वात महत्वाचा पॉईंट आहे गट ड च्या आणि गट क च्या जे सविस्तर जागा आहेत ते तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवून घेतो. ज्या RTI मार्फत आहे त्याच्यामध्ये थोडाफार या ठिकाणी 2023च्या पदभरतीच्या देखील जागा असू शकतात. तर या ठिकाणी बघू शकता सहसंचालक आरोग्य सेवा, हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग पुणे 1 महाराष्ट्र राज्य येथून हे प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं. आणि 24 ऑक्टोबर 2024चं हे परिपत्रक आहे. जवळजवळ 8 ते 9 महिने या परिपत्रकाला होऊन गेलेले आहे. रिक्त जागांची आपण मागवली होती त्यावेळेस. तर विषय माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये आपला माहिती अधिकार या ठिकाणी कधी प्राप्त झाला इथे माहिती दिलेली आहे. एक मिनिट, जे महत्वाचे पॉईंट आहेत तेच कव्हर करूयात. आता डायरेक्टली जागांचा तक्ता मी इथं तुमच्यासमोर ओपन केलेला आहे. पुढे या ठिकाणी पदानुसार देखील जागा मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता इथे गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवा व पदोन्नतीने या ठिकाणी एकूण मंजूर व रिक्त पदांची माहिती. ठीक आहे. आता या ठिकाणी 2024-25 इथं मी घेतलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं सांगतो,
आता इथं जर बघितलं गट क ची पदे किती या ठिकाणी मंजूर होती, किती पदे येथे मंजूर होती, तर 32,318 पदे रिक्त होती आणि भरली किती, आणि भरली 23,838 पदे एवढी भरलेली आहेत. आणि गट क ची मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदे आहेत, किती आहेत, तर 8,480 पदे ही पदे रिक्त आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर गट ड चे बघू शकता एकूण मंजूर किती पदे होते, तर मंजूर पदे होती 13,091. त्याच्यापैकी या ठिकाणी 13,091 पदे मंजूर होती आणि भरली किती, 8,200 पदे. आणि रिक्त गट ड ची किती आहेत, 4,890 पदे ही बरोबर पदे आहेत. ठीक आहे. आता मंजूर टोटल पदे किती होती, 45,000 409 पदे ही मंजूर पदे होती टोटल. आणि त्याच्यापैकी भरलेली पदे किती होती, तर म्हणजे 45,000 पैकी किती भरली, फक्त 32,039 पदे भरली. आणि या ठिकाणी टोटल आता गट क आणि गट ड ची पदे या ठिकाणी रिक्त आहेत 13,337. किती, 13,300 70 पदे रिक्त आहेत. ठीक आहे. एवढी पदे रिक्त आहेत, परंतु जाहिरात एक्झॅक्ट मध्ये एवढ्या पूर्ण पदांची येणार नाही. जी जाहिरात येईल ती या ठिकाणी 10,500 पदांपर्यंत येऊ शकते. ठीक आहे. आता या ठिकाणी पदानुसार संख्या जी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, ती तुम्ही सर्वात पहिल्यांदा, हे आडवं असल्यामुळे तुम्हाला इथे समजणार नाही. पीडीएफ जो आहे बघू शकता इथं पुणे आरोग्य विभाग, मुंबई, पुणे, त्याच्यानंतर वेगवेगळे जे विभाग आहेत, नागपूर, नाशिक, अमरावती जे आहेत, ते इथे तुम्हाला आडवे दिलेले आहेत, त्याच्यामुळे इथे दिसणार नाहीत. परंतु खाली या ठिकाणी पदानुसार जागा तुम्ही इथे बघू शकता. वरिष्ठ लिपिक 128, कनिष्ठ लिपिक 372. आता जास्त जास्त जागा आहेत, तेच मी तुम्हाला सांगेल, इथे सर्व जागा सांगत बसणार नाही. बाकी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, मध्ये मध्ये मी स्टॉप करेल. आता इथं बघितले तर इथं बहुउद्देशीय आरोग्य घटक याची हे जी पदे आहेत, आरोग्य सेवक याला म्हटले जाते, 1,331 पदे येथे रिक्त आहेत. त्याच्यानंतर अधिपरिचारिकाची सर्वात पदे जास्त आहेत, 2,229 पदे रिक्त आहेत. बाकी या ठिकाणी सर्व पदे तुम्ही इथे स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहेत, इथे बघू शकता. किंवा जो पीडीएफ आहे टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल, बघू शकता. अवैद्यकीय सहाय्यक इथं आहेत 122 पदे. त्याच्यानंतर इथं आहेत औषध निर्माण अधिकारी 184 पदे. त्याच्यानंतर वाहन चालक जे आहेत 148 एवढी पदे रिक्त आहेत. ठीक आहे. बघू शकता इथं कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता, पदानुसार बघू शकता. आता ही वरची मी जेवढी पण सांगत आहे, ही सर्व गट क ची पदे आहेत. हे गट क ची पदे आहेत, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. एक मिनिट. आता इथं गट ड ची पदे मी तुम्हाला खाली दाखवतो. एक मिनिट. आता हा तक्ता सर्वात महत्वाचा आहे. पण मी या ठिकाणी बघू शकतो. एक मिनिट झूम आउट करू द्या. तुम्ही आता हा तक्त्याचा झेरॉक्स काढा आणि मोबाईल आडवा करून तुम्ही ही पदे इथे बघू शकता आहात. ठीक आहे. आता पुन्हा इथे सुरू झालेले आहेत, बघू शकता. हे आता जे पदे सुरू झाले आहेत ना, ही गट ड ची पदे आहेत. ठीक आहे. इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत आहात, मदतनीस, स्वच्छक, शिपाई, सफाईनी कामगार, रुग्णपटक वाहक, परिचारक, या ठिकाणी ही गट ड ची पदे आहेत. आणि इकडे तुम्ही रिक्त पदे बघू शकता. शिपाईची सर्वात जास्त पदे रिक्त आहेत, किती आहेत, 387 पदे इथे रिक्त आहेत. त्याच्यानंतर कक्ष सेवकची सर्वात जास्त पदे आहेत, 937 पदे रिक्त आहेत. आता ठीक आहे, एक याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या, नंतर मी वरती स्क्रोल करतो. ठीक आहे. आता इथं बघू शकता अपघात सेवक, अपघात विभाग सेवक इथं 83 पदे आहेत. त्याच्यानंतर इथं बाह्य रुग्ण सेवक इथं बघू शकता 71 पदे इथं रिक्त आहेत. याच्यामध्ये वाढ नक्कीच होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, पदांमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आया जे गट ड चं पद आहे, महिलांसाठी असतं स्पेशल, इथे 44 जागा आहेत. त्याच्यानंतर जास्त जागा म्हटलं तर क्ष किरण परिचर 19 जागा. आणि त्याच्यानंतर प्रयोगशाळा परिचर 40 जागा रिक्त आहेत. ठीक आहे. इथं जास्त जर विचार केला तर दंत सहाय्यकच्या चांगल्या जागा आहेत, 227 पदे आहेत. त्याच्यानंतर नियमित क्षेत्र कर्मचारी इथे आहेत 661, सर्वात जास्त पदे आहेत. त्याच्यानंतर पुरुष परिचर आणि स्त्री परिचर या दोघांना, महिला आणि पुरुषांसाठी दोन्ही पदे असतात. 421 पदे याच्यामध्ये रिक्त असलेली बघायला भेटतील. आता महत्वाचे जास्त जास्त रिक्त आहेत. आता बघू शकता वाहन स्वच्छकसाठी 25 पदे. त्याच्यानंतर अकुशल कारागीर 83 पदे आणि अकुशल कारागीर बघू शकता HECMR हे 18 पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर जास्त म्हटली तर इथं आहेत पंप मेकॅनिक, पंप जर बिघडला तर मेकॅनिक साठी इथं आहेत 13 पदे रिक्त आहेत. जास्त पदे म्हटली तर जास्त जास्त पदे आहेत ती सांगत आहे. ठीक आहे. नंतर आहे सफाईगार, सफाईगारांसाठी एकूण पदे आहेत 228 पदे एवढी रिक्त आहेत. त्याच्यानंतर पहारेकरी जे चौकीदार असतात त्यांच्या आहेत 32 जागा. ठीक आहे. अशा प्रकारे या गट ड च्या संपूर्ण मी इथं सांगितल्या, इथं बघू शकता गट अ च्या इथून खाली असतील. ठीक आहे. इथं वेगवेगळ्या स्वयंपाकी वगैरे, सफाई कामगार सर्व वेगवेगळी पदे इथे ऍड करण्यात आलेली आहेत.
तशी सर्व एकूण गट ड ची पदे मी तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे इथं बघू शकता. गट ड ची किती आहेत? 4890 पदे गट ड ची आहेत. ठीक आहे. हा जो संपूर्ण आरटीआयचा जो पीडीएफ आहे तुम्हाला आपल्या वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती मी टाकून देतो. तिथून तुम्ही सर्व डाउनलोड करून बघू शकता आणि सर्व अपडेट तिथे तुम्हाला फास्ट भेटतील. त्यासाठी नक्की तिथे चॅनलला जॉइन करून घ्या. ठीक आहे. याच्याबद्दल जर कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.